Morning student, today we are starting a new chapter, that is chapter number 2nd, and that chapter is nothing but the trigonometry first. Okay, trigonometry मध्ये तुम्हाला जे बेसिक फंक्शन्स असतात, साइन फंक्शन, कॉस फंक्शन, टॅन फंक्शन, हे 10th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी लर्न केलं असेलच, पण यापुढे आपण थोडंसं त्याला अजून सिंपल करणार आहे आणि सिंपल फॉर्म मध्ये आपण त्याचे फॉर्म्युले आधी लर्न करूयात. त्यानंतर आपलं चॅप्टर हळूहळू समोर सरकत जाणार आहे. ओके, सो वी स्टार्ट अ फर्स्ट टॉपिक, दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल. ओके, युनिट सर्कलच्या मदतीने पण आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लर्न करू शकतो आणि ते सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ सर्कल आपण शिकणार आहे या ठिकाणी. आणि आफ्टर दॅट फर्स्ट टायटल इज ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ एनी अँगल. ओके, कोणताही अँगल असेल तर त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज म्हणजे साइन, कॉस, टॅन आपण लर्न करणार. लेट अस सपोज दिस इज नथिंग बट द आवर फिगर. मी आधी फिगर्स स्केच केलेले आहे. फिगरमध्ये काय काय पाहून घेऊ. ओके, दिस इज नथिंग बट द एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस काही सांगायची गरज नाही. आणि या ठिकाणी हे सर्कल आणि हा जो ओरिजिन आहे, सर्कलचं सेंटर आणि ओरिजिन हे कोइन्साइड होतात, म्हणजे एकच आहेत. मी दिस इज नथिंग बट द सेंटर ऑफ सर्कल इज ॲट ओरिजिन. ओके, आफ्टर दॅट काय केला, हा जो इनिशियल रे असतो अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, तो इनिशियल रे आहे ओ ए. ओके, आणि जो टर्मिनल रे होता, दॅट टर्मिनल रे इज द ओ बी. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, इनिशियल रे पासून जो टर्मिनल रे होता तो इनिशियली या ठिकाणी होता, तर तो टर्मिनल रे असा रोटेट होत गेला आणि एक पोझिशन ऑक्युपाय केली. त्या पोझिशन ऑक्युपाय केली तर त्या पोझिशनपर्यंत पोहोचण्यासाठी जेही रोटेशन झालेलं आहे त्या अमाऊंट ऑफ रोटेशनला आपण थीटा हे नाव देतो. अँड दिस इज नथिंग बट द ॲक्यूट अँगल थीटा. आफ्टर दॅट मी काय केलं, हा एक पॉईंटसुद्धा घेतला सर्कलवर. ओके, त्या पॉईंटची पोझिशन दाखवण्यासाठी आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट यूज केले, एक्स आणि वाय. ओके, हे झाले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. मग आता या कार्टेशियन कोऑर्डिनेट्समध्ये एक्स आणि वाय हे तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स झाले, ते आपण यूज करतो पॉईंटची पोझिशन दाखवण्यासाठी. मग या ठिकाणी आपण त्या पॉईंटची पोझिशनसुद्धा दाखवलेली आहे. आफ्टर दॅट एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी पी या पॉईंटपासून ऑन द एक्स ॲक्सिस. ओके, असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि हे जे रोटेशन आहे त्या रोटेशनला नाव दिलं, इट इज द थीटा. ओके, मीन्स मेजर ऑफ अँगल ए ओ बी सुद्धा म्हणू शकता. मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज थीटा. आफ्टर दॅट त्यानंतर जर साधा लॉजिकली विचार केला तर ओ पी इज नथिंग बट द रेडियस ऑफ सर्कल. ही जी ओ पी आहे, या ओ पीला मी रेडियस ऑफ सर्कल म्हणतो. आणि आफ्टर दॅट दिस डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू दिस पॉईंट एम इज नथिंग बट द अलॉंग द एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असल्यामुळे हे जे डिस्टन्स आहे त्याला मी एक्सने डिनोट करतो, स्मॉल एक्सने. ओके, कारण एवढी जी किंमत असेल ती किंमत काहीतरी एक्स कॉर्डिनेट असेल. मग काहीतरी एक्स कॉर्डिनेट आपल्याला सध्या नोंद नाही आहे, म्हणून त्याला सपोज करतो आपण इट इज एक्स कॉर्डिनेट. आफ्टर दॅट ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे पी एम, ही पी एम पॅरलल आहे वाय ॲक्सिसला. PM is parallel to y axis. Therefore we say that this length ही y axis आहे, म्हणजे this length is nothing but the small y. ओके, मीच आता या ठिकाणी मी असं सांगतो की हा PM पॅरलल आहे y axisला इथपर्यंत. ओके, सो लेंथ ऑफ PM is nothing but the y because this length is parallel to this length. ओके, therefore length of PM is nothing but the y. ओके, तर ही झाली आपले फिगर. सगळे फिगर आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. आता समोर थोडंसं विचार जर केला तर ते बेसिक फॉर्म्युले जे होते ते सगळे तुम्हाला माहीत आहे. साइन थिटाचा बेसिक फॉर्म्युला होता अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. त्यानंतर कॉस थिटा होता ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. त्यानंतर टॅन थिटा होता अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. असे फॉर्म्युले तुम्हाला ऑलरेडी येतात. ओके, सो ते फॉर्म्युलेची मदत घेऊन आपण या ट्रायंगलमध्ये सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल काय होईल, फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स साइन थिटाचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. सो साइन थिटा तुम्ही घेऊ शकता इन ट्रायंगल पी एम ओ म्हणा किंवा ओ एम म्हणा, तुम्ही डायरेक्टली यूज केलं तरी सुद्धा चालतं किंवा फॉर्म्युले यूज केले तरी काही हरकत नाही. ओके, सो इन ट्रायंगल पी एम ओ म्हणतो मी, तर इन पी एम ओ इट इज साइन ऑफ थिटा. साइन ऑफ थिटा काय होईल, सगळ्याला माहीत असतो की इट इज द अपोजिट साईड. हे फॉर्म्युले तुम्हाला नोट डाऊन सुद्धा करायचे आहेत. अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ओके, तर हा हायपोटेनियस मी या ठिकाणी लिहिला.
मग ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल PMO अपोजिट साइड ऑफ थीटा हा साइन ऑफ अँगल आहे, तर साइन ऑफ अँगल मीन्स दिस इज द थीटा. साइन थीटा किती होईल सांगू शकता? तर अपोजिट साइड आहे साइन थीटाच्या, इट इज PM. ओके, डिवायडेड बाय हायपोटेनियस आहे OP किंवा लेंथ ऑफ PM अपॉन लेंथ ऑफ OP म्हटलं तरी सुद्धा चालतं. तर PMची किंमत किती आहे, और द व्हॅल्यू ऑफ PM इज it is y and value of OP is smaller. Means we can say that sin theta is equals to opposite side upon hypotenuse, which is equals to PM upon OP is equals to y upon r. Next दुसरा फॉर्म्युला येतो cos theta किंवा कोसाइन म्हणतात त्याला, कोसाइन किंवा cos theta. cos theta फॉर्म्युला असतो इट इज ॲडजसंट साइड. काय सांगितलं? cos theta फॉर्म्युला adjacent side divided by hypotenuse सांगू शकता. ओके, सो adjacent side of this angle theta is OM. ओके, सो मी लिहितो त्याला OM डिवायडेड बाय हायपोटेनियस आहे तोच, इट इज द OP, therefore it is OP. and in if we put that values, OM ची लेंथ आहे x, therefore we write here it is x divided by OP आहे आपल्याकडे इट इज R, therefore it is R. Means we can say that sin theta is equals to y upon R आणि cos theta equals to x upon R. ह्या व्हॅल्यूज sin theta is y upon R आणि cos theta is x upon R ह्या किमती तुम्हाला MCQ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. काही प्रॉब्लेम तुम्हाला MCQ मध्ये हे आन्सर असतात की ज्या ठिकाणी ऑप्शन जे असतात MCQ मध्ये ते x, y आणि R मध्ये दिलेले असतात. मग अशा वेळेस तुम्हाला ते MCQ सॉल्व करताना लक्षात आलंच पाहिजे. त्यानंतर नंबर 3 इट इज tan थीटा. tan थीटाचा फॉर्म्युला माहिती आहे, इट इज अपोजिट साइड. ओके, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, सॉरी अपोजिट साइड अपॉन इट इज ॲडजसंट साइड. इट इज द फॉर्म्युला फॉर tan थीटा. हा tan थीटाचा फॉर्म्युला आहे. मग अपोजिट साइड किती रे? अपोजिट साइड ऑफ थीटा इज PM अँड ॲडजसंट साइड ऑफ थीटा इज OM. ओके, म्हणजे PM अपॉन OM, PM ची किंमत आहे इट इज y आणि OM ची किंमत आहे इट इज x. ओके, सो देअरफॉर इट इज y अपॉन x. त्यानंतर कॉट थीटा. कॉट थीटा हा रेसिप्रोकल असतो tan थीटाचा. म्हणजे काय? म्हणजेच ॲडजसंट साइड डिवायडेड बाय इट इज द अपोजिट साइड. इट इज फॉर्म्युला फॉर कॉट थीटा. आणि सांगता येईल तुम्हाला ॲडजसंट साइड आहे OM ट्रायंगल PMO मध्ये आणि अपोजिट साइड आहे ती PM, म्हणजे OM अपॉन PM. मीन्स वी कॅन राईट हिअर इट इज द x अपॉन y अशी त्याची किंमत येते. आणि त्यानंतर एक 5 नंबर आहे सेक थीटा. सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. देअरफॉर सेक थीटाचा फॉर्म्युला सांगता आला असता तुम्हाला इट इज हायपोटेनियस, बरोबर. इट इज हायपोटेनियस डिवायडेड बाय ॲडजसंट साइड. ओके, इट इज फॉर्म्युला फॉर सेक थीटा. मग हायपोटेनियस आहे OP ट्रायंगलमध्ये दिसतोय, ॲडजसंट साइड आहे OM आणि दोघांच्या किमती टाका. OP ची किंमत आहे स्मॉल r अँड OM ची किंमत आहे x. मीन्स सेक थीटा इज R अपॉन x. आणि एक शेवटचा राहिलेला आहे 6 नंबरचा, दॅट इज द कोसेक थीटा. कोसेक थीटाचा फॉर्म्युला येईल माहीत आहे सगळ्यांना, इट इज हायपोटेनियस. ओके, हायपोटेनियस अपॉन काय? कोसेक थीटा किती? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. कॅन यू टेल मी द व्हॅल्यूज ऑफ दिस हायपोटेनियस अँड अपोजिट साइड? Yes, you can. What is that? Hypotenuse is nothing but the small r and opposite side is nothing but the y. Sorry, here me x लिहिला. Okay, therefore it is nothing but the r upon y. Okay, and these are the basic trigonometric functions with the help of circle of radius small r. Okay, yes. After that आता काय करायचं आहे तुम्हाला बघूयात. तर ते सगळेच्या सगळे फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअर ठेवा.
कसे तर साइन थिटा विचारलं तर वाय बाय आर म्हणता आलं पाहिजे, कॉस थिटा म्हटलं तर एक्स बाय आर म्हणता आलं पाहिजे, त्यानंतर टॅन थिटा म्हटलं तर वाय अपॉन एक्स सांगता आलं पाहिजे, कॉट थिटा म्हटलं तर एक्स अपॉन वाय म्हणता आलं पाहिजे. आफ्टर दॅट सेक थिटा म्हणसाल तर इट इज आर अपॉन एक्स अँड कोसेक थिटा म्हणसाल तर इट इज आर अपॉन वाय. हे सगळे फॉर्म्युले तुमचे बाय हार्ट प्रिपेअर पाहिजे. ओके, दिस इज अबाउट द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, और ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ एनी अँगल. आता यानंतरचा प्रश्न आहे की स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय. ओके, मला स्टार्ट करायचं आहे युनिट सर्कलबद्दलच टॉपिक आपण लर्न करणार आहे, पण त्याआधी स्टँडर्ड युनिट सर्कल किंवा युनिट सर्कल म्हणजे काय हे सगळ्याला माहीत पाहिजे. त्यासाठी डेफिनेशन अशी असते युनिट सर्कलची और स्टँडर्ड युनिट सर्कलची की अ सर्कल हुज रेडियस इज युनिटी. ओके, म्हणजे असा एखादा सर्कल की ज्याची रेडियस युनिटी असायला पाहिजे. मीन्स वी कॅन से दॅट इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 1 और युनिटी देन दॅट सर्कल इज कॉल्ड ॲज द स्टँडर्ड युनिट सर्कल. मग या ठिकाणी आपण टायटल जे सांगितलं आहे ते सांगतो आता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल. मग आता युनिट सर्कल जर आपल्याला घ्यायचा आहे तर हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले जे आपण आधी एनी सर्कलसाठी लर्न केले होते हे सगळे फॉर्म्युले आपण युनिट सर्कलसाठी सुद्धा प्रिपेअर करू शकतो. ओके, सो मी हेच फॉर्म्युले युनिट सर्कलसाठी प्रिपेअर करणार आहे. आणि युनिट सर्कलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जी रेडियस होती ना त्या रेडियसची किंमत 1 घ्यायची. ओके, किंवा ज्या सर्कलची रेडियस युनिटी असते त्याला आपण युनिट सर्कल म्हणतो आणि युनिट सर्कलची रेडियस नेहमी करता 1 असते. मग आता आपण जे टायटल आहे त्या टायटलनुसार जाणार आहे. इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 1 हिअर, म्हणजे या ठिकाणी हा स्टँडर्ड युनिट सर्कल आहे असं सपोज करायचं आणि स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर रेडियस ऑफ दिस सर्कल इज 1. ओके, सो आता जे फॉर्म्युले तयार केले ते आपण आता या सर्कलसाठी तयार करणार आहे सगळेच्या सगळे. दिस इज आवर स्टँडर्ड युनिट सर्कल. ओके, आता या स्टँडर्ड युनिट सर्कलसाठी आपण सगळे फॉर्म्युले चेक करू शकतो. पहा डायग्राममध्ये साइन थिटा तोच असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस इज पीएम अपॉन ओपी. ओके, बट हियर रेडियस ऑफ सर्कल इज नाउ 1. ओके, मग तुम्हाला तेच काम करायचं की सध्या रेडियस ऑफ सर्कल किती घ्यायची आहे. सो सध्या रेडियस ऑफ सर्कल घेणार 1. म्हणून रेडियस ऑफ सर्कल जर 1 घेतली तर y अपॉन 1 इट इज जस्ट y. ओके, सेकंडली कॉस थिटा ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस किंवा आता डायरेक्टली म्हणतो एक्स अपॉन आर आहे. सो रेडियस ऑफ सर्कल इज 1 म्हणून हे होईल एक्स अपॉन 1. देअरफॉर आन्सर इज एक्स. ओके, आफ्टर दॅट टॅन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ओके, टॅन थिटा किती आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. सॉरी, ॲडजस्टंट टॅन थिटा इज अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड पी एम अपॉन ओ एम. पण या पी एम अपॉन ओ एमला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज द वाय अपॉन एक्स. मग या वाय अपॉन एक्समध्ये रेडियस आहे का, नाही, म्हणजे हा फॉर्म्युला चेंज होणार नाही. सिमिलरली कॉट थिटासाठी सुद्धा ॲडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड, देअरफॉर इट इज ओ एम अपॉन पी एम. दिसतंच आहे तुम्हाला ओ एम अपॉन पी एम. एक्स अपॉन वाय रेडियस आहे नाही आहे, म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला चेंज होणार नाही. आफ्टर दॅट sec theta is hypotenuse upon adjacent side means OP upon OM, but here radius of circle is 1 now, therefore this formula gets changes, it becomes 1 upon x. Okay, and cosec theta at last, cosec theta किती r upon y, but here radius of circle is 1, therefore its answer is 1 upon y, and these are nothing but the trigonometric functions with the help of unit circle. Okay, unit circle जर घेतला तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असे होतात. साइन थिटा इज इक्वल्स टू वाय, कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स, त्यानंतर टॅन थिटा इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स, त्यानंतर कॉट थिटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन वाय. आफ्टर दॅट सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स अँड कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन वाय. या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मी जे जे फॉर्म्युले सांगितले बेसिक ते सगळेच्या सगळे लक्षात ठेवायचे. काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण तयार करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आत्ताच आपण रिलेशन बघितलं की साइन थिटा इक्वल्स टू वाय अपॉन आर. ओके, सो हा आर जर आपण ट्रान्सफर केला लेफ्टला तर ते असं होईल आर इंटू साइन थिटा मीन्स वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. देअरफॉर मी स्ट्रेट किंवा सरळ करून लिहितो त्याला वाय इज इक्वल्स टू आर इंटू साइन थिटा. दिस कॅन बी रिटन ॲज लाईक दिस. ओके, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. आणि एक दुसरं रिलेशन बघितलं होतं कॉस थिटाचं की कॉस थिटा इज इक्वल्स टू किती आहे तर एक्स अपॉन आर आहे. ओके, सो जो हा आर जर ट्रान्सफर केला तर ते असं होईल आर इंटू कॉस थिटा
इज इक्वल्स टू एक्स आणि स्ट्रेट किंवा सरळ लिहिलं तर एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा असंही लिहू शकतो. ओके, म्हणजे जे पॉईंट असतात ना सर्कलवर, एखादा जो पॉईंट असतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय जर असतील तर यानंतर ते कोऑर्डिनेट्स आपण अशी सुद्धा लिहू शकतो. इट इज पी ऑफ एक्स कॉमा वाय किंवा एक्स आणि वाय हे जर कोऑर्डिनेट असतील पी या पॉईंटचे, कोणताही पॉईंट असो तर त्याचे कोऑर्डिनेट आपण असे पण रिप्रेझेंट करू शकतो. एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा ही किंमत पुट करा. ओके, सो या ठिकाणी मी किंमत पुट केली एक्सची आर कॉस थिटा आणि it is again r sin theta. Okay, this is nothing but the Cartesian coordinates of that point capital P. They can be written as like this r cos theta r sin theta. It is in any circle, कोणत्याही टाईपचं सर्कल असेल अशा टाईपमध्ये त्याची कोऑर्डिनेट घेता येतात r cos theta आणि r sin theta मध्ये. पण जर स्टँडर्ड युनिट सर्कल असतं तर स्टँडर्ड युनिट सर्कल असतं तर काय झालं असतं माहिती आहे तुम्हाला. स्टँडर्ड युनिट सर्कलबद्दल आपण लर्न करतो, म्हणून स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर जो पॉईंट असतो P हा असेल या सर्कलवर, तर या सर्कलवर कोणताही जो पॉईंट असतो त्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहेत ते नेहमी करता तुम्हाला असे घ्यायचे. आरची किंमत 1 पुट करा बिकॉज इट इज स्टँडर्ड युनिट सर्कल. 1 जर पुट केली तर इथे कॉस थिटा आणि इट इज साइन थिटा एवढंच उरतं. मीन्स इन स्टँडर्ड युनिट सर्कल पी ऑफ एक्स कॉमा वाय कॅन बी रिटन ॲज कॉस थिटा साइन थिटा. हा होता फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आणि यानंतर लक्षात ठेवा एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. इन ट्रायंगल पी एम ओ, हा पी एम ओ जर घेतला आपण तर इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि इन राईट अँगल ट्रायंगल वी नो दॅट पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम तुम्ही लर्न केलेला आहे ऑलरेडी. काय होतं पायथागोरस थेरम? इन ट्रायंगल पी एम ओ आपण जर पायथागोरस थेरम यूज केला तर ते असं होईल इन ट्रायंगल पी एम ओ. ओके, बाय पायथागोरस थेरम वी कॅन से दॅट ओ पी स्क्वेअर, ओके, OP square is equals to OM square plus OM is adjacent side whole square. Okay, means our base square plus height square. Height is that is the PM square. Okay, आणि डायग्रामचा विचार जर केला समजा तर इन ट्रायंगल PMO OP ला जर आपण R म्हटलं तर इट इज नथिंग बट द R square is equals to OM is x square plus PM is y square. Means we can say that r square is equals to x square plus y square. It is by Pythagoras theorem. Okay, it is also the important relation. Okay, after that आता हे रिलेशन जर सॉल्व केलं आपण तर असं होतं r आहे तर तो r स्क्वेअरच ठेवूयात. इट इज इक्वल्स टू एक्सची किंमत सांगितली होती आपण r cos थीटा पुट करू शकतोय. ओके, इट इज होल स्क्वेअर प्लस वायची किंमत सांगितली होती मी आत्ताच तुम्हाला शिकवलं. इट इज आर साइन थिटा इट इज होल स्क्वेअर अशा पद्धतीने. पण जर यांचे स्क्वेअर केले तर यांचे स्क्वेअर असे होत असतात आर स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थिटा. या दोघांचा स्क्वेअर असा होईल आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर होईल, कॉसचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा होतो. सिमिलरली आर स्क्वेअर इंटू इट इज याचा स्क्वेअरसुद्धा साइन स्क्वेअर थिटा होतो असं. आणि लेफ्ट साईडला तर आहे आर स्क्वेअरच. थ्रू आउट द इक्वेशन आर स्क्वेअर सेम आहे, देअरफॉर डिवाइड बाय आर स्क्वेअर और वी कॅन से दॅट डिवाइडिंग दिस इक्वेशन. ओके, डिवाइडिंग दिस इक्वेशन बाय दॅट इज द आर स्क्वेअर. आर स्क्वेअरने डिवाइड केलं तर आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असं झालं असतं. आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इंटू इट इज साइन स्क्वेअर थिटा divided by r square. This r square and r square get cancel. This is also get cancel. This is also get cancel. आणि उरतं काय ते या ठिकाणी लिहितो. लेफ्ट साईडला 1 उरतो. मीन्स 1 इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ओके, मीन्स स्ट्रेट फॉरवर्ड जर लिहिलं तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आणि हा एक बेसिक फॉर्म्युला आहे जो की तुम्ही 10th मध्ये सुद्धा यूज केला असेल. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू किती येतो तर दॅट फॉर्म्युला इज जस्ट 1. आणि स्ट्रेट फॉरवर्ड जर लिहिलं तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. दिस इज द फंडामेंटल आयडेंटिटी अँड विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. याचं प्रूफ आपण परत एकदा नेक्स्ट टॉपिकमध्ये घेणारच आहे. सो इथपर्यंत तुम्हाला हे लक्षात ठेवायचं होतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स
किंवा जे साइन कॉस टॅन कॉस सेक आहेत हे सगळे इंडिपेंडंट ऑफ रेडियस असतात. म्हणजे या सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा रेशिओज हे रेडियसवर डिपेंड नाहीत. ओके, बट दे आर डिपेंडंट ऑन मेजर ऑफ अँगल, दॅट मेजर ऑफ अँगल थीटा. ओके, ते डिपेंड कोणावर असतात? थीटावर डिपेंड असतात. आणि या सगळ्या चॅप्टरमध्ये एकच वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजेच फक्त अँगल. ओके, लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड जो आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये तो म्हणजे अँगल. आणि त्यासाठीच आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट हे चॅप्टर लर्न केलं आहे की कधी पण तुम्हाला काय करायचं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल, तर इम्पॉर्टंट आहे अँगल. मेन फोकस जो करायचा आहे तुम्हाला अँगल या वर्डवर करायचा आहे, किंवा अँगलसाठी सिम्बॉल आपण थीटा यूज करतो म्हणून हा थीटा तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, सो always remember that trigonometric functions or ratios means sin cos tan cos sec cosec are independent of radius, but they are dependent of angle theta or measure of angle, that theta. Again, next point is that trigonometric functions of coterminal angles are same. म्हणजे जे कोटर्मिनल अँगल्स असतात त्यांचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स सेम असतात. म्हणजे जसं की साइन 0 आणि 360 डिग्री हे दोघं एकमेकांचे कोटर्मिनल अँगल्स आहेत. कोण कोण? 0 डिग्री आणि 360 डिग्री हे एकमेकांचे कोटर्मिनल अँगल्स आहेत. म्हणून साइन 0ची जी किंमत आहे तीच साइन 360ची असते. म्हणजे साइन 0 जर 0 असेल तर साइन 360 सुद्धा 0च असतो. ओके, नेक्स्ट टायटल आहे साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. याचा अर्थ काय? जे साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत यांचे साइन म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन. ओके, एकतर ते पॉझिटिव्ह साईन घेतात किंवा निगेटिव्ह साईन घेतात, किंवा त्यांच्या किमती पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात. ह्या डिफरंट क्वाड्रंटमध्ये डिफरंट साईन्स असतात. म्हणजे साइन फंक्शन्स काय करेल, साइन फंक्शन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये वेगळी व्हॅल्यू घेतो, थर्ड क्वाड्रंटमध्ये त्याची व्हॅल्यू वेगळं साईन घेते, फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन फंक्शन वेगळी व्हॅल्यू घेतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणकोणते साइन्स किंवा कोणकोणत्या व्हॅल्यूज घेतात, मीन्स इट मे बी पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑर इट मे बी निगेटिव्ह व्हॅल्यू. ते पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतात किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू घेतात हे आपल्याला प्रत्येक क्वाड्रंटमध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणजे प्रत्येक क्वाड्रंटमध्ये त्यांचं साईन कसं असणार आहे हे आपण या टॉपिकच्या अंडर लर्न करणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही पॉईंट जर क्वाड्रंटमध्ये असेल तर त्याची पोझिशन आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेटने दाखवतो. ओके, काय सांगितलं होतं मी की कोणताही पॉईंट जर समजा क्वाड्रंटमध्ये असेल किंवा प्लेनमध्ये असेल तर त्याची पोझिशन दाखवण्यासाठी आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेटची मदत घेतो. आणि आपल्याला माहीत आहे की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतात. ओके, काय सांगितलं मी, तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय कोऑर्डिनेट हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतात. मीन्स इन फर्स्ट क्वाड्रंट एक्स इज पॉझिटिव्ह अँड वाय इज ऑल्सो पॉझिटिव्ह. हे पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. म्हणजे काय करायचं आहे, समजा जे साइन फंक्शन आहे, ओके, लेट अस सपोज दॅट साइन ऑफ थीटा मी या ठिकाणी घेतो, त्यानंतर कॉस ऑफ थीटा या ठिकाणी आपण घेणार आहोत, आफ्टर दॅट टॅन थीटा घेणार आहोत. असं प्रत्येक फंक्शन आपण यूज करणार आहे. ओके, पण या प्रत्येक फंक्शनसाठी आपलं पहिलं टार्गेट आहे की व्हॅल्यूज किंवा त्यांच्या साइन्स डिसाईड करायचे की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कशा साईन असतील, सेकंड क्वाड्रंटमध्ये कशा साईन असतील, हे सगळं आपण डिसाईड करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. ओके, सो आता लक्ष द्या, आपण रिलेशन तर शिकलो होतो की साइन थीटाला आपण आधी वाय म्हटलेलं आहे, त्यानंतर कॉस थीटाला आपण एक्स म्हटलेलं आहे. कारण हे जर स्टँडर्ड सर्कल असेल म्हणजेच रेडियस 1 असेल तर आपण हे रिलेशन डिराईव्ह केले होते की साइन थीटा इज इक्वल्स टू वाय, कॉस थीटा इज इक्वल्स टू एक्स. ओके, सो आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट ह्या दोन्ही किमती फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नेहमी करता पॉझिटिव्ह असतात. मीन्स काय म्हणू शकतो मी, हे वाय आणि हे एक्स इन फर्स्ट क्वाड्रंट वी कॅन से दॅट साइन थीटा म्हणजेच वायची किंमत कशी आहे, तर इट इज अगेन पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, ही कशी आहे, पॉझिटिव्ह. त्यानंतर कॉस थीटा इज इक्वल्स टू एक्स, हा पण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कसा आहे, तर इट ऑल्सो टेक्स अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, मीन्स साइन अँड कॉस आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे टॅन. पण टॅन थीटासाठी आपण फॉर्म्युला तयार केला होता वाय अपॉन एक्स. मग वाय अपॉन एक्स, तर हे पण काय होईल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू डिवायडेड बाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू गिव्स द आन्सर पॉझिटिव्ह व्हॅल्यू.
ओके, मीन्स टॅन थिटा इज ऑल्सो पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. आफ्टर दॅट कॉट थिटा, कॉट थिटाचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे एक्स अपॉन वाय, मीन्स इट इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू डिवायडेड बाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, मी फक्त किमती टाकतोय. इट ऑल्सो गिव्ज अस अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू, दॅट इज अवर आन्सर. आफ्टर दॅट सेक थिटा आहे. सो सेक थिटाचा फॉर्म्युला आपण सांगितलं होतं, इट इज 1 अपॉन एक्स. ओके, मीन्स 1 डिवायडेड बाय इट इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, आणि 1 डिवायडेड बाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू इज ऑल्सो अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, या ठिकाणी कारण हे 1चं साईनसुद्धा पॉझिटिव्हच असतं. आणि ॲट लास्ट कोसेक इज 1 अपॉन वाय. ओके, 1 अपॉन वाय, तर अगेन वी कॅन से दॅट 1 अपॉन एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू अगेन गिव्ज अस अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. म्हणजे या रिलेशनवरून असं डिसाईड होतं की साइन इज ऑल्सो पॉझिटिव्ह, कॉस इज ऑल्सो पॉझिटिव्ह, टॅन इज पॉझिटिव्ह, कॉट इज पॉझिटिव्ह, सेक इज पॉझिटिव्ह, कोसेक इज ऑल्सो पॉझिटिव्ह इन दॅट फर्स्ट क्वाड्रंट. ओके, हे सगळेच्या सगळे फर्स्ट क्वाड्रंटसाठी ॲन्सर होते. आणि फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय, जर समजा आपण इनिशियल रे घेतला, इनिशियल रे आणि टर्मिनल रे जर एका ठिकाणी असेल तर हा अँगल असतो 0 डिग्रीचा, आणि त्यानंतर इथपर्यंतचा जो अँगल तयार होतो तर हा एवढा सगळा अँगल असतो 90 डिग्रीचा. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा थिटा लाईज व्हायला पाहिजे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईज व्हायला पाहिजे म्हणजे कोणत्या व्हॅल्यू घेईल तो, 0 to 90 डिग्रीपर्यंत. ओके, म्हणजेच फॉर द अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट 0 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 90 डिग्री. ओके, असा फर्स्ट क्वाड्रंट असेल. म्हणजे 0 ते 90पर्यंत, 0 ते 90पर्यंत जे फंक्शन्स आहेत साइन कॉस हे कोणत्याही अँगलसाठी 0 ते 90, ओके, 0 to 90पर्यंत कोणताही अँगल असो साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेकचा, तर त्या किमती नेहमी करता पॉझिटिव्हच येतील. जसं की साइन 30 म्हणा, साइन 45 म्हणा, ह्या सगळ्या किमती तुम्हाला पॉझिटिव्हच दिसतील. म्हणजे साइन तुम्ही 57 डिग्री जरी म्हटलं तर 57 डिग्री फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईज होतो. म्हणजे साइन फंक्शन काय होईल त्या 57साठी, इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे 0 ते 90च्या मध्ये जेही अँगल येतील त्या अँगलसाठी हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतील. ओके, दिस इज अबाउट द फर्स्ट क्वाड्रंट. सो दॅट इन सेकंड क्वाड्रंट एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. म्हणजे एक्सची किंमत ही निगेटिव्ह असते आणि वायची किंमत ही पॉझिटिव्ह असते सेकंड क्वाड्रंटमध्ये. त्याच किमती आपण या ठिकाणी पुट करणार. म्हणजे कॉस थिटा इज निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे एक्सची किंमत मी लिहिली निगेटिव्ह. सिमिलरली वायची किंमत मी लिहितो या ठिकाणी पॉझिटिव्ह. ओके, आता परत मगाशी जसे कॅल्क्युलेशन केले सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके, सो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन्स करणार आहे. त्या कॅल्क्युलेशनसाठी एक एक व्हॅल्यू आपण सॉल्व करूया. पण अँगल किंवा थिटा किती डिग्री असेल. ओके, सो जो थर्ड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये म्हणजेच हा एवढा क्वाड्रंट. ओके, मग एवढा क्वाड्रंट म्हणजे हा 90 डिग्री झाला तर इथे 180 डिग्री असतो, हे लक्षात ठेवा. हा 90 प्लस हा 90 म्हणजे किती, 180 डिग्री. तुम्हाला माहिती आहे स्ट्रेट अँगल हा 180चा असतो. ओके, सो आता काय करायचं, तर हा जो अँगल आहे एवढे अँगल म्हणजे 90पेक्षा मोठा आणि 180पेक्षा लहान कोणताही अँगल असेल तर त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं साइन आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहे. अकॉर्डिंग टू धिस व्हॅल्यूज त्याचं साइन तुम्हाला मिळेल. ओके, म्हणजे जर समजा आता एक प्रकारे आपण म्हटलं साइन थिटा इज पॉझिटिव्ह, जर मी म्हटलं की साइन ऑफ 125 डिग्री, साइन ऑफ 125 डिग्रीचा ॲन्सर किती असेल किंवा याचं साइन किती असेल हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग हे सांगता कसं येईल, तर हा 125 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होतो, तो सेकंड क्वाड्रंटमध्ये लाईज होतो. आणि आपल्याला माहिती आहे त्यासाठी साइन फंक्शन कसं असतं सेकंड क्वाड्रंटमध्ये, तर साइन फंक्शन हे पॉझिटिव्ह असतं सेकंड क्वाड्रंटमध्ये. म्हणून मग साइन 125 डिग्रीची किंमत पॉझिटिव्ह किंमत तुम्हाला मिळणार आहे असं आपण बोलणार त्या ठिकाणी. देअरफॉर नेक्स्ट इज टॅन थिटा इज वाय अपॉन एक्स. वायची किंमत पॉझिटिव्ह आहे आणि एक्सची किंमत निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू डिवायडेड बाय निगेटिव्ह व्हॅल्यू गिव्ज आन्सर निगेटिव्ह व्हॅल्यू. मी असं ऑलरेडी टीच केलेलं आहे तुम्हाला. कॉट थिटा किती, कॉट थिटा होईल मग निगेटिव्ह व्हॅल्यू डिवायडेड बाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इट इज ऑल्सो द निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, त्यानंतर सेक थिटा आहे. सो सेक थिटा इज अगेन 1 अपॉन निगेटिव्ह व्हॅल्यू, 1 अपॉन निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, अगेन इट इज द निगेटिव्ह 1. आफ्टर दॅट 1 अपॉन वाय, 1 अपॉन वाय मीन्स इट इज 1 अपॉन पॉझिटिव्ह व्हॅल्यू. तर 1ला डिवाइड केलं पॉझिटिव्ह किमतीने तर ॲन्सर तुम्हाला हे पॉझिटिव्ह किंमतच मिळणार आहे. म्हणजेच इन सेकंड क्वाड्रंट
सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे, कोण कोण निगेटिव्ह आहे हे डिसाईड करायचं आहे. तर मी पॉझिटिव्ह फाइंड आउट करतो. साइन इज पॉझिटिव्ह अँड कोसेक इज पॉझिटिव्ह. कोण कोण पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये, तर साइन फंक्शन आणि कोसेक फंक्शन पॉझिटिव्ह आहे. ऑल द रिमेनिंग फंक्शन्स आर निगेटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. ओके, साइन and cosec are positive, all remaining functions are negative in second quadrant. Similarly, we can find the signs of trigonometric functions in third and fourth quadrant. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण असे साइन तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो अजून थर्ड क्वाड्रंटचे मी सांगतो, फोर्थ क्वाड्रंटचे तुम्ही स्वतः सॉल्व करायचे. ओके ओके नेक्स्ट नाव इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये बघूयात. वी नो दॅट इन थर्ड क्वाड्रंट एक्स अँड वाय. ओके, जर हा रोटेट झाला टर्मिनल रे, तर टर्मिनल रे लाईज होईल थर्ड क्वाड्रंटमध्ये, म्हणजे तो अँगलसुद्धा लाईज होतो थर्ड क्वाड्रंटमध्ये. हे लक्षात ठेवा की टर्मिनल रे ज्या क्वाड्रंटमध्ये असेल अँगलसुद्धा त्याच क्वाड्रंटमध्ये असेल. म्हणजे टर्मिनल रे जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. टर्मिनल रे जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर आपण म्हणतो अँगल इन अ सेकंड क्वाड्रंट. टर्मिनल रे जर थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर त्याला म्हणतात अँगल इन अ थर्ड क्वाड्रंट. ओके, सो तशाच पद्धतीने आता काय करायचं आहे, तर अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट, अँगल इन सेकंड क्वाड्रंट नुसार आता टर्मिनल रे थर्ड क्वाड्रंटमध्ये लाईज होतो, देअरफॉर अँगल इज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, आफ्टर दॅट आता हा जो आहे निगेटिव्ह निगेटिव्ह, या ठिकाणी एक्सचं साईनसुद्धा म्हणजे एक्स कॉर्डिनेटसुद्धा निगेटिव्ह असतो आणि वाय कॉर्डिनेटसुद्धा निगेटिव्ह असतो इन थर्ड क्वाड्रंट. ओके, आणि जो अँगल आहे तो किती लाईज होईल ते पाहून घे. इथे 180 डिग्री होईल आणि इथे वाय ॲक्सिसवर 270 डिग्रीचा असतो. ओके, म्हणजे 180 ते 90 पर्यंतची जी किंमत आहे त्या किमतीसाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं साईन ठरवायचं आहे. म्हणजे कसं, लक्ष द्या आता. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी व्हॅल्यूचे साईन लिहून घेऊयात. एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो निगेटिव्ह, देअरफॉर वाय इज इक्वल्स टू निगेटिव्ह व्हॅल्यू अँड एक्स इज इक्वल्स टू सुद्धा निगेटिव्ह व्हॅल्यू. मीन्स साईन इज ऑल्सो निगेटिव्ह, कॉस इज ऑल्सो निगेटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. सिमिलरली इन टॅन थीटासाठी काय होईल, इट इज निगेटिव्ह व्हॅल्यू डिवायडेड बाय निगेटिव्ह व्हॅल्यू, कारण वाय सुद्धा निगेटिव्ह आहे, एक्स सुद्धा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह गेट कॅन्सल, ह्या दोन्ही किमती कॅन्सल होतील आणि वी गेट आन्सर दॅट इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, आफ्टर दॅट कॉट थिटा. कॉट थिटा इज निगेटिव्ह व्हॅल्यू अगेन डिवायडेड बाय निगेटिव्ह व्हॅल्यू, इट ऑल्सो बिकम्स अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके, हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला आन्सर मिळेल. सेक थिटा इज इक्वल्स टू 1/x मीन्स 1 डिवायडेड बाय इट इज अ निगेटिव्ह व्हॅल्यू, इट इज ऑल्सो आन्सर इज निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, आफ्टर दॅट कोसेक थिटा इज 1/y. So cosec theta is 1/y, so we can say that 1 negative value is also negative value. Means we can say that in third quadrant kon positive, so tan theta or cot theta, tan theta and cot theta are positive in third quadrant and remaining functions are negative in third quadrant. Similarly for fourth quadrant you can try yourself. ओके, कसं होईल फोर्थ क्वाड्रंटमध्ये अँगल लाईज होईल 270 ते 360 पर्यंत. ओके, अँगल कितीचा होईल 270 ते 360 पर्यंतचा अँगल होईल फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन कसे असतात, तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन असे असतात. कसे असतात, हे असे असतात. ओके, एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह, वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह, आणि त्यावरून तुम्हाला परत हे सगळ्या व्हॅल्यूसाठी त्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके, ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा पूर्ण टॉपिक या एका डायग्रामवर लक्षात राहतो आणि ज्यावेळेस तुम्हाला स्टडी करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ही डायग्रामच प्रिपेअर करायची आहे. ओके, ते पूर्ण थेरॉटिकल नाही प्रिपेअर केलं तर चालतं, फक्त तुम्हाला एवढं आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू घेतं. ओके, सो त्यासाठी आपण ही डायग्राम तयार केलेली आहे. दॅट इज नथिंग बट द इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय काय होईल ते सांगतो. ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. ऑल म्हणजेच सगळे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक सगळे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणारे अँगल कोणते, 0पेक्षा मोठे आणि 90पेक्षा लहान. म्हणजे 0 ते 90पेक्षा म्हणजे कमीत कमी 89 डिग्री आणि इकडे 1 डिग्रीपासून समोर समजा किंवा 0.1 डिग्रीपासून समोरचे सगळे कितीपर्यंत 89 पर्यंत एक ॲप्रॉक्सिमेट सांगतोय. आफ्टर दॅट 90 to 180 सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल कसे लाईज होतील 90 डिग्रीपेक्षा मोठे
आणि 180पेक्षा लहान. मग ज्या संख्या असतील त्या सगळ्या संख्या म्हणजेच सेकंड क्वाड्रंटमधले अँगल. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये काय होतं, साईन आणि त्या साईन फंक्शनचं रेसिप्रोकल फंक्शन, साईनचं इन्व्हर्स किंवा साईनचं रेसिप्रोकल फंक्शन म्हणतो आपण कोसेक, हे दोन फंक्शन पॉझिटिव्ह असतात आणि बाकीचे रिमेनिंग फंक्शन्स हे निगेटिव्ह असतात इन सेकंड क्वाड्रंट. ओके, दिस इज अबाउट द सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आणि कोण कोण निगेटिव्ह हे आपण सगळं लिस्ट केलेलं आहे ठिकाणी. आणि कोणता अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होईल हे पण मी सांगतोय सध्या. आफ्टर दॅट इन थर्ड क्वाड्रंट टॅनचा रेसिप्रोकल कॉट, काय बोललो, टॅनचा रेसिप्रोकल कॉट, दीज टू फंक्शन्स आर पॉझिटिव्ह अँड रिमेनिंग फंक्शन्स आर निगेटिव्ह, मीन्स साईन कॉस सेक कोसेक, हे चार फंक्शन्स निगेटिव्ह येतील थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि अँगल जर म्हटलं तर अँगल 180पेक्षा मोठा आणि 270पेक्षा लहान असायला पाहिजे. ओके, इन फोर्थ क्वाड्रंट कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह, कॉसचा रेसिप्रोकल सेक हे दोघं पॉझिटिव्ह आणि उरलेले सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स निगेटिव्ह, मीन्स साइन टॅन कॉट आणि कोसेक हे फंक्शन्स कसे होतील, दे आर नथिंग बट द निगेटिव्ह functions. Okay, or they will take the negative values in fourth quadrant. And angle in fourth quadrant is 270, above 270 but below 360 degree. Okay, and this is all about the science of trigonometric functions in different quadrants. Okay, thank you.